एकदा तरी हे लाडू नक्की करून बघा, मुलांना प्रचंड आवडतील। तर हे आहेत मुरमुरे व गुळाचे कुरुम कुरुम लागणारे लाडू। तर बनवायला म्हणाल तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे। असं काही याचं मेजरमेंट असं प्रमाण नाही आहे। पाक तयार झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेवढा आपला मुरमुरे जेवढे आहेत तेवढे ॲडजस्ट होतील तेवढे आपले इथे टाकायचे आहेत। खूप जास्त आपल्याला इथे गोड असे हे लाडू बनवायचे नाही आहेत। तर इथे 2 वाटी मी छान खिसून घेतलेला गूळ आहे। तर आता हे छानपैकी आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण वितळून घ्यायचं आहे। आणि त्याला छान एकदा असं छान बुडबुडी यायला लागली की मग त्याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकून घ्यायचे आहेत। खूप जास्त आपल्याला याचा पाक वगैरे तयार करायचं नाही आहे। अगदी झटपट हे लाडू बनवून तयार होतात, अगदी 5 ते 10 मिनिटातच होतात। तर पूर्णपणे हा गूळ जो आहे तो वितळलेला आहे, गुळाचे खडे अजिबात याच्यामध्ये नाही आहेत। आणि आता याच्यामध्ये मी मुरमुरे टाकून घेत आहे। तर अगोदर 1 बाऊलभर मी ह्याच्यामध्ये मुरमुरे टाकून घेतलेले आहेत। अगोदर मिक्स करून बघायचे आणि जर मिश्रण जर पातळ वाटत असेल तर परत एकदा याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकून घ्यायचे आहेत। आणि लाडू करायच्या अगोदर आपल्याला मुरमुरे चेक करायचे आहेत। जर क्रिस्पी असतील तर याला गरम करायची गरज नाही, आणि जर थोडेसे म्हणजे सादळलेले असतील किंवा क्रिस्पी नसतील तर पहिले अगोदर आपल्याला मुरमुरे जे आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत। आणि नंतर या पाकामध्ये मी 2 बाऊल मुरमुरे टाकून घेतलेले आहेत आणि छान मिक्स झाले। आता याच्यामध्ये मुरमुरे नाही टाकायचे। असं व्यवस्थित छान एकजीव पूर्ण गूळ आणि मुरमुरे एक झाले की अगदी अलगद आपल्याला इथे पाण्याचा हात घ्यायचा आहे, नाहीतर हाताला चटके बसू शकतात। आणि खूप जास्त पाणी लावायचं नाही, कारण मुरमुरे चिरमटले जातील। त्याच्यामुळे अगदी अलगद हाताने आपल्याला इथे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मस्तपैकी छान याचे गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। अशी अगदी झटपट अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि नंतर हे थोडेसे थंड झाल्याच्या नंतर इतके कुरुम कुरुम लागतात ना हे लाडू, मुलांना अतिशय हे म्हणजे खूप आवडतील। करायला सोपे आणि खायला म्हणाल तर अगदीच टेस्टी असे इथे लाडू बनवून तयार होत आहेत। तर लाडू जेव्हा गरम गरम मिश्रण आहे तोवरच आपल्याला इथे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत, बांधून घ्यायचे आहेत। आणि जर थंड व्हायची आपण वाट पाहिली तर ते पूर्णपणे ते चिटकून बसेल ते कढईलाच। त्याच्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला हे लाडू इथे मी वळून घेतलेले आहेत आणि टेस्टी आणि कुरुम कुरुम असे इथे लाडू तयार झालेले आहेत। तर इथे तुम्ही आवाजही ऐकू शकता, अगदी कडक असे इथे लाडू तयार झालेले आहेत। तर पुन्हा भेटूया अशीच एका छानशा स्वीट रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।